नमस्कार. आज मला मराठीत बोलावं लागेल. कारण आज आमच्या बरोबर जे टीचर आहेत, ते मराठीचे टीचर आहेत. अ, आणि त्यांनी स्पेशलायझेशन मराठीत केलेलं आहे. त्यांना बरेच पुरस्कार मिळालेत. मला ते वाचून दाखवावं लागेल. तर प्लीज बेअर विथ मी. आज आहे आपल्या बरोबर सौ वंदना गजानन मानकर. नमस्कार. बी ए बी एड मॉन्टेसरी कोर्स झालाय ह्यांचा. आणि ह्यांना जे पुरस्कार मिळालेत ते वेगळेच आहेत. म्हणजे ते टीचर म्हणून पण मिळालंय, पण अजून बाकी पण आहे, तर मी वाचतीये. एक त्यांना मिळालाय बाल अभिनय गीत स्पर्धा, ह्याच्याबद्दल येस. आपण नंतर बोलूयात. ओके. आणि मी चुकलं तर प्लीज सांगाल मला. स्वरचित गीत लेखन, आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय आकलन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार येस. आणि प्रश्नमंजुषा प्रथम पुरस्कार. येस. करेक्ट? येस. आता ह्याची गरज नाही, आता आपण बोलू शकतो. नमस्कार. नमस्कार. आजच तुम्हाला एक दिवस सुट्टी मिळते आणि तुम्ही इथे आलात, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि आम्हाला सांगा की तुम्ही मुळशीतले आहात, बरोबर आहे? मग तुमचा प्रवास सांगा, मुळशी टू पुणे. मी प्रॉपर मुळशीतली. मुळशीत एक मालेगाव आहे धरणाच्या पायथ्याशी, तिथली मी आहे. तिथं माझं सगळं शिक्षण बालपण सगळं त्या गावातच झालेलं आहे. आणि लग्न झाल्यावर मग पुणं काय आहे हे माहिती झालं. कारण आधी पुण्यात येण्याचा काही संबंधच येत नव्हता. करेक्ट. नातेवाईक होते पण थोडक्यात, थोडक्यात अगदी 1-2 असं पाहुण्यासारखं 1-2 दिवस. पण माझं पूर्ण बालपण हे गावाकडेच गेलेलं आहे. ओके. आणि नंतर मग लग्न झाल्यावरच मी पुण्यात आलेली आहे. किती खुश दिसतात ते लग्न झाल्यावर. आवाज पण वाढलं तुमचा. नाही, पण असंच बोला, छान आवाज वाढवूनच बोला. व्हेरी नाईस. मग तुमचं लग्न कधी झालं? तुमचे आई वडील काय करतायत? माझी आई गृहिणी आणि शेतात काम करायची. वडील हे लार्सन अँड टोब्रो मध्ये होते, LNT मध्ये जॉब ओके. होते. आणि घरात आम्ही 4 भावंड असं आमचं कुटुंब होतं. ओके. मग तुम्ही तुमचं शिक्षण कुठं झालंय? माझं शिक्षण गावाकडेच झालं. बरं. 10वी पर्यंत हे मुळशीत झालं. आणि नंतर मग तिथे कॉलेजची सोय वगैरे नाही. मग पौड म्हणून एक आहे गाव, तिथे माझी 11वी झाली. आणि 11वी नंतर लगेच शुभमंगल सावधान 11वी पुण्यात आले. चाइल्ड मॅरेज. 11वी नंतर काय एक एक्झाम, 11वीची एक्झाम झाली. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर 4 दिवसांनी मग माझा रिझल्ट कळला. पण तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की अरे मी अजून लहान आहे? नाही, कुठलं फिलिंगच नव्हतं मला त्यावेळेला. त्याच्यामुळे असं काही वाटलंच नाही. आणि आई वडील म्हणतील ते असं होतं त्यावेळेला. खरंय. आणि गावाकडे त्यावेळेला लवकर मुलींची लग्न होत होती. आताही होत असेल कदाचित. नाही, आता नाही. आता समाज बदललाय. आता शक्यतो नाही होत. बरं. पण तुम्ही मग एवढं अभ्यास केलं आणि एवढे पुरस्कार पण आहेत, सगळं आहे, ते कसं काय घडलं मग? म्हणजे 17व्या वर्षी लग्न झालं, म्हणजे आता हे क्रेडिट मानकर साहेबांना द्यायला लागेल का? येस येस. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाई कोऑपरेट होत्या. त्या म्हणाल्या की तू काहीतरी कर. वाव. काहीतरी कर म्हटल्यावर आता काय करायचं? तर आपली 11वी झालेली आहे, काय करायचं? त्यावेळेला मला 2 छोटी मुलं होती. एकदा मी पालक सभेला गेले होते. पालक सभेला गेल्यावर तिथल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी मॉन्टेसरी कोर्स बद्दल थोडी माहिती दिली. अच्छा. आणि त्यांना माझ्यात काहीतरी जाणवलं असेल. त्या मला म्हणाला की तू मॉन्टेसरीचा कोर्स कर, आम्ही तुला जॉब देऊ. काय बात आहे. आणि मग मी घरी आल्यावर ह्यांच्याशी बोलले. तर हे मला प्रत्येकाला ह्यांचं प्रोत्साहन असतं. ते म्हटलं कर. आणि मग तेव्हा मॉन्टेसरीचा कोर्स केला आणि लगेच त्याच शाळेत त्यांनी मला घेतलं. कुठली शाळा आहे? पुनरोसू म्हणून शाळा आहे. तिथे मी 3 ते 4 वर्ष जॉब केला. आणि मग त्यानंतर मी संस्थेत लागले. संस्था? महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. ओके. हो, तिथे मी आता 16-17 वर्ष झालं कार्यरत आहे. छान आहे ना ती, म्हणजे मी पण खूप ऐकलंय. छान आहे, मुलींसाठी आहे. त्याच्या भरपूर शाखा सुद्धा आहेत. आणि गरीब गरजू ज्या अनाथ मुली असतात त्यांच्याकडे सुद्धा तिथे त्यांचं जे शिक्षण वगैरे काय असेल
संस्था करते. तुमचे काही प्रसंग सांगा ना, जिथे म्हणजे घरी 17व्या वर्षी लग्न झालं, ते हं. करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, ते तुमचं मत पण सांगा आम्हाला. हां. आणि काय फेस केला किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं नाही म्हणत आहे अच्छा. मी की हां. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही, नाही, पण नाही. जे छान तुम्हाला हां. वाटलं. 17व्या वर्षी लग्न झालेला एक फायदा असा झाला, की मी त्या घरात गेल्यावर मला सगळे बालिश समजत होते. माझ्याकडून कुठलीही ते अपेक्षा करत नव्हते. ही लहान आहे, हिला काही समजत नाहीये. पण त्याचं नुकसान पण आहे, की जी जबाबदारी असते, ती त्यावेळेला समजत नाही. कळत नाही. नाही कळत, की आता समजा एखादे पाहुणे आले, तर त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे? करेक्ट. त्यांचा पाहुणचार कसा केला पाहिजे? काही नव्हतं मुलगी समजत. म्हणून वेगळं पडतो, सून हो, पण म्हणून वेगळं वेगळं पडतं. पडतो. सुनेचं कर्तव्य कसं पार पाडायचं, करेक्ट, हे करेक्ट. त्यावेळी मला समजत नव्हतं. हा. जसं जसं मग ते घरातले संस्कार पाहून, घरातलं वातावरण पाहून मग मी ते हळूहळू माझ्यात बदल किती करत वर्ष गेले. लागलं याला? साधारण एक 7-8 वर्ष तरी लागले. हो ना. कारण कसं आहे, आमच्याकडे कसं आमची फॅमिली पूर्ण माळकरी आहे. त्याच्यामुळे सगळे शांत स्वभावाचे होते. असं कुठलं बंधन नव्हतं मला. त्यामुळे ते जसे म्हणतील तसे मी करायची. पण असं बंधन नसल्यामुळे मी माझ्या मनाने वागायची. असं वातावरण होतं घरातलं. पण तुम्हाला असं वाटतंय 17व्या वर्षी लग्न व्हायला पाहिजे की नाही, नाहीच व्हायला योग्य नाही हे. कारण त्यावेळेला जी जबाबदारी असते, समाज सुद्धा कळायला इतका आपण त्यावेळेला मोठे तयार नसतो. झालेलो नसतो. त्यामुळे 17वं वर्ष हे योग्य नाहीये लग्नासाठी. हा एक पॉइंट आपण हो, लोकांना सांगू शकतो की हो. गावात कडले असो की कोणी असो, कुठेही असू दे. की 1 वर्ष अजून थांबा 18व्या हां. वर्षी पर्यंत आता तर की मुली नाही आणि आता समाज सुधारलेला आहे. आता कोणी 17व्या वर्षी लग्न करत नाही. आता मुली अगदी 24-25च्या होतात, त्याच्यानंतरचा विचार करतात. नाही पण कदाचित आता पूर्ण त्या अगदी गावाकडले अगदी खेडेगावात करत हां. असतील पण वी डोंट नो. करत पण असतील पण नाही केलं पाहिजे. नाही केलं पाहिजे. तुमचं शिक्षण काय झालंय आणि माझा आवड माझा मॉन्टेसरी कोर्स झाल्यानंतर मी नोकरी करत करत BA केलं आणि B.Ed केलं. बरेचसे कोर्स केले, हार्मोनियमचा पण केला. असे कोर्स करत नोकरी सांभाळून, घर सांभाळून त्या गोष्टी करत कसं गेले. केलं? मला घरातलं प्रोत्साहन फार आहे. माझे मिस्टर प्रत्येक गोष्टीत मला हेल्प करत असतात. तू कर, मी आहे. तू कर, मी घरातलं बघतो. असं घरातलं बघतो म्हणजे घरातलं बघतो म्हणजे मला घरात छोट्या मोठ्या कामात ते हेल्प मदत करतात. करतात. आणि एखादं काम नाही झालं तरी त्यांचा असं मला फोर्स नसतो. हम्म. ठीक आहे, आता नाही झालं उद्या कर. व्हेरी स्वीट. पण अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे. हो. म्हणजे समजा की तुम्ही नोकरी पण करत होता, हो. त्याचाही काही तुमचे कामाचे स्ट्रेस नाही म्हणायला पाहिजे, म्हणजे जे काही कर्तव्य असतात. पाळायचे ते सगळं, हां. म्हणजे घरी तुम्हाला चेकिंग हो. असेल किंवा जे काही असेल, असतात. प्लस तुम्हाला अभ्यास पण करायचंय, प्लस तुम्ही हाऊस गृहिणी आहात, तर ते पण तुम्हाला करायचंय हो. आणि कदाचित थोड्या वर्षाने तुम्हाला मुलं पण झाली असेल, हो. मग ते पण म्हणजे असं हे सगळं गोष्टी कसं केल्यात? म्हणजे बऱ्याच लोकांना आता होत नाही तसं. आधी मुलं झाली मग मी बाहेर पडले. ओके. हां. आणि माझी मोठी मुलगी आहे, तिला मी थोडे दिवस डे केअरमध्ये ठेवलं. मुलाला आईकडे ठेवलं आणि तसं करत करत हो, आई त्यावेळेला पुण्यात आली होती. अच्छा. पुण्यात आमचं घर आहे, तिथे आई काही दिवस होती. मग एक 6-7 महिने मी मुलाला आईकडे ठेवलं. मुलीला डे केअरला ठेवायची. तेव्हा तो कोर्स कंप्लीट केला. नंतर कुठला? मॉन्टेसरीचा. ओके. आणि नंतर मग जॉबला लागले. जॉबला लागल्यावर असेच आमचे नातेवाईक वगैरे मग मुलाला ने-आण करायचे. मी सकाळी सगळं आवरून जायची. मुलांचं अगदी जेवणाचं ताट सुद्धा भरून जायची. आणि मुलांना माझ्या लहानपणापासून सवय लागली की आपण आपल्या हाताने काही गोष्टी करायच्या. आणि स्ट्रगल पण केलंय मुलांना अक्षरशः कोंडून ठेवून जायची. अय्यो. हो, आतमध्ये मुलं असायची माझी. किती तास? साधारण 4-5 तास असायची. दोघं एकमेकांच्या ह्याने राहायचे छान. त्यांना एक सवय पडली होती. लॉक करून लॉक करून जायची. कारण कसं भीती वाटायची मुलं आपलं बाहेर गेलं. आणि दुसऱ्यांना किती सांगणार ना आपण. लोक 1 दिवस 2 दिवस मदत करतील, कायम कोण करणार आहे. सगळं त्यांच्या ह्याच्यात नंतर असं करत करत दिवस गेले, मुलं मोठी होत गेली. नंतर परत शिक्षणाकडे वळले आणि मग BA B.Ed केलं. मग ते पण अभ्यास करताना घर सांभाळून, नोकरी सांभाळून, रात्रीचं जागून जे रायटिंग असतं ते सगळं रात्रीचं जागरण करून मग पूर्ण केलं. तुम्ही BA सोशिओलॉजी मध्ये केला होता. हो, आणि BA सोशिओलॉजी. त्याच्यानंतर B.Ed आता तुम्ही करता हां. मराठी, हिस्ट्री आणि आता जॉग्राफी. जॉग्राफी. मग हिस्ट्रीची आवड, म्हणजे मराठी मी समजू शकते, पण हिस्ट्रीची आवड? माझा मॉन्टेसरीचा कोर्स चालू असताना सायकोलॉजी हा विषय होता.
चाइल्ड सायकोलॉजी की जनरल सायकोलॉजी? जनरल. तर सायकोलॉजी करता करता मग मला थोडंसं हिस्ट्री आणि मला कथा सांगायला फार आवडतात. त्यामुळे थोडी मी गोष्टींकडे सुद्धा वळलेली आहे, त्यामुळे मला हिस्ट्री विषय आवडतो. ओके. मग आता हिस्ट्री जे तुमचं हे आहे बीएड मध्ये, हम्म. काय कव्हर्ड आहे? म्हणजे मी एक जनरल थोडक्यात. आता हिस्ट्रीमध्ये काय आहे, साधारण अगदी प्रॉपर इतिहास नाही आहे त्याच्यामध्ये, पण ते घेत असताना मुलांना कशा गोष्टी सांगाव्यात, इतिहास कसा शिकवावा, यावर त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत, यावर तो अभ्यासक्रम आहे की कारण मुलांना बरेच इतिहास कसा शिकवावा. आपण प्रॉपर पुस्तक घेऊन इतिहास शिकवायचा नाहीये, तो कथे स्वरूपात शिकवायचा आहे. कारण मी जे बघतीये की मुलांना हिस्ट्री अजिबात आवडत नाही, सगळ्यात कमी मार्क मुलांना SST मध्येच असतात. कारण एकतर ते आकडे लक्षात राहत नाही. 1995 ला हे झालं म्हणून तो इतिहास हा गोष्टी रूप सांगायचा. करेक्ट करेक्ट करेक्ट. हातात पुस्तक घेऊन आपण नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. हो. त्याच्यासाठी आपलं आधी वाचन हवंय, आपल्याला इतिहास माहिती हवाय, त्याला इंटरेस्ट लागतो. येस. आणि तुम्हाला एवढे जे पुरस्कार मिळाले, आपण मॉन्टेसरीकडे परत वळूया. पण म्हणजे हे जे पुरस्कार, म्हणजे मला तुमच्या स्टुडंट्सनी पण सांगितलं की हे आमचे आवडता टीचर आहे. तर माझा प्रश्न असा आहे की मॉन्टेसरी कोर्स केल्यामुळे तर हे आलं नसेल, किंवा बीएड केलं की ते टीचर खूप छानच होतात असं काही नाहीये. ते म्हणजे कसं तुम्ही घडवता, म्हणजे प्रिय शिक्षक कसं? तर माझा स्वभाव हा फ्रेंडली आहे. प्रत्येक मुलाशी वागताना मी त्या मुलामध्ये जाऊन मुलांसारखी होऊन वागत असते. मुलांची मनं ओळखून, किंवा मग मी तिथं अशी स्ट्रिक्टली वागत नाही. मुलांमध्ये जेव्हा मी जाते तेव्हा मुलांसारखी होऊनच जाते. त्याच्यामुळं आणि अगदी त्यांच्यासारखंच बोलणं, त्यांच्यासारखंच वागणं, त्याच्यामुळं आपोआप ते मुलांना माझी अटॅचमेंट झालेली आहे. ती खूप छोटी आहेत ना, म्हणजे तुम्ही जे खूप निरागस आहेत, पण त्यांना मी असं अगदी आईसारखं, एकदा आईने बोट सोडलं की जी शाळेतली ताई असते ती आई होऊनच त्यांच्याशी वागत असते. करेक्ट. त्याच्यामुळे अगदी मुलं इतकी छोटी, इतकी निरागस असतात की घरातल्या काही गोष्टी आई बाबांना सांगत नाहीत, पण त्या मला येऊन सांगतात. तर माझ्याकडे एक श्रेया नावाची मुलगी होती, स्टुडंट तुमची? स्टुडंट होती. तिच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील आणि ती त्या दिवशी शाळेमध्ये थोडीशी मला अब्सेंट वाटली. तर मी विचारलं, श्रेया काय झालं? आणि प्रत्येक मूल हे माझ्या लक्षात येतं की आज हा थोडासा वेगळा दिसतोय. तर तिला विचारलं, का श्रेया काय झालं, तू आज शांत का आहेस? तर टीचर, घरामध्ये ना आईची आणि पप्पांची भांडणं झाली. पप्पाने आईला मारलं. म्हणजे घरातलं जे आहे ते प्रत्येक मूल जे आहे ना, ते एक वेळेस आईजवळ मोकळं होत नाही तेवढं ते मूल टीचरांजवळ मोकळं होतं. सांगायचा हेतू हा आहे की मुलाला बोलतं केलं पाहिजे मुलांना, आणि ह्या ज्या घटना घडतात त्या मुलांसमोर नाही घडल्या पाहिजेत. जे काय आईबाबांचं काय असेल ते तुमचं आतमध्ये, मुलांसमोर आपण एक जबाबदार आई वडील म्हणूनच राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी समजा आता काही घरातली भांडण तंटा काही असेल तर ते मुलांसमोर नाही झालं पाहिजे, कारण मुलं हे प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतात आणि मूल कुठेतरी तिथं डिस्टर्ब होत असतं. आणि आईबाबांचं हे असं चालू आहे त्याच्यामुळे मूल तिथे व्यक्त होत नाही, ते कुठेतरी जागा शोधतं व्यक्त होण्यासाठी. आता मी टीचर वर्गात असल्यामुळे प्रत्येक मुलाशी मी अगदी त्यांच्या भावनेपर्यंत पोहोचते, त्यामुळे ते मूल माझ्याशी बोलतं होतं आणि मला मूल ओळखता येतं. मेन म्हणजे की आज हा का अब्सेंट आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं हे लहान मूल काय मोठी मुलं सुद्धा अनुकरण करत असतात. अजून एक मुलगी होती माझ्याकडे, संयमी नावाची. तर ती इथे तीळ आहे मला, तर तिला हा तीळ फार आवडायचा. ती सुद्धा तीळ लावून यायची. हो, मी म्हणायची संयमी, आणि मुली ओळखायच्या, मला सांगायच्या पण ती लावून येते. तिला विचारलं, तू का लावते? तुम्हाला आहे की? म्हणून मी लावते. आणि तुम्ही मॅचिंग टिकली लावताना मग मला पण आवडतं. हे एक 4 वर्षाची मुलं? हो, 4 ते 5 वर्षाची मुलं, म्हणजे इतकं ते मुलांना कळतं आणि अनुकरण फार करतात. करेक्ट, जे आवडतं त्याचं. हो, गुड. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, त्यामुळे आपण
मुलांसमोर वागताना आपण आपलं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि टीचरनी तर अगदीच हो. आणि काय होतं, मूल एक वेळेस आईचं ऐकत नाही, पण टीचरचं ऐकतं. आईने जर घरी सांगितलं ना, "नाही बाळा, हे असं करायचं नाही. आमच्या टीचरने सांगितलेलं आहे, हे असंच करायचं आहे." मग ते जे काही स्टुडंट्स होत्या हं, तुमच्या, म्हणजे ती लहान मुलगी, हं. मग तुम्ही टीचर मीटिंग मध्ये वगैरे असं काही शक्य होतं अ, का की तुम्ही नाही, नाही. त्यांच्याशी मग बोलू असे शकाल? काही आम्ही काही सूचना देतो, की हं, पालकांनी कसं वागलं पाहिजे किंवा आम्ही काही पाहुणे बोलवतो, की ज्यांच्या थ्रू प्रबोधन केलं जाईल हं, पालकांना. असं काही केलं जातं आणि मी त्या पालकांना बोलावून घेतलं. हं, बोलावून घेतलं. त्यांच्या घरातले काही प्रॉब्लेम असेल त्यांनी मला सांगितले. त्यांना फक्त सांगितलं, तुमचे प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या दोघांमध्ये ठेवा. ते हं. मुलांपर्यंत आणू नका. कारण ही मुलं निरागस आहेत, लहान आहेत. ते छान तुमचं पडतो. अनुकरण करतात आणि तुमच्याकडे एक बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. म्हणजे तिचे रिस्पेक्टचा. पप्पा तोंडात काय विमल वगैरे खात असतील, तर ती मला येऊन सांगायची, "पप्पा ऐकतच नाहीये." मी तिच्या बाबांना पण ही गोष्ट सांगितली, की तुम्हाला खायचं आहे ना, एकतर ते खाणं चुकीचं आहे. जर तुम्हाला खायचंच आहे, तर मुलांसमोर खाऊ नका. कारण तिला सुद्धा वाटेल कधीतरी, की बघू पप्पा खातात, मग ह्याची टेस्ट करून आपण बघायची का? ती लहान आहे, तिला माहिती नाही ह्याच्यापासून धोका काय आहे. पण ती एक टेस्ट म्हणून करू शकते ना. मग ते वळणच तसं होऊन जातं, हां. मग ते रॉंग ट्रॅक पकडतात येस. वगैरे हां. वगैरे. त्यामुळे चांगलं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे आणि पालक, शिक्षक हे 2 त्या विद्यार्थ्याला घडवत असतात. नुसतं शिक्षक सुद्धा पुरेसा पडत नाही, तेवढं पालकांचं सुद्धा सपोर्ट हवा आहे. प्रत्येक शाळेतलं जे मूल येतं ते वाढत असताना तेवढी पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. हं. शिक्षकांकडे मूल किती वेळ असतं? साधारण हो, 4 ते 5 बरोबर आहे. तास. बाकीचे तर ते बाकीचे आई-बाबांबरोबरच तास हे असतात. पालकांकडे असतात. पण मग अजून बघा, आता तुम्हाला किती वर्ष झाले जॉबला मला ॲज अ टीचर? 20 ते 22 वर्ष झाले. 22 वर्ष झाले मी जॉब करतेय. काय बदल जाणवतोय का तुम्हाला? म्हणजे की तेव्हाचे पालक, मे बी हां. तेव्हा तुम्ही पण लहान हो. होता, म्हणजे इनिशियल स्टेज होता तुमचा हां. करिअरचा. पण हळू-हळू एक्सपिरियन्स नाही, झालं आणि पेरेंट्स पण बदलले. तर बदलले ना. काय जाणवतंय आता तुम्हाला? 20 वर्षापूर्वीचे पालक, आता हे पालक मुलांवर इतके फोकस करत नव्हते. शाळेत सोडले, टीचर बघतील. आता तसं नाही आणि त्यावेळेला कुटुंबातली मुलांची संख्या सुद्धा जास्त होती. आता प्रत्येक कुटुंबात 1 किंवा 2 मुलं. त्याच्यामुळे आपलं मूल हे चांगलं ट्रेनचे. घडलं पाहिजे, असं हं. प्रत्येक पालकांना वाटत असतं. पूर्वी इतकं पालकांना त्याचं गांभीर्य नव्हतं. आत्ता पालकांना त्याचं गांभीर्य आहे, की आपलं मूल हे चांगले संस्कार आपल्या मुलावर घडले पाहिजेत. हा बदल जाणवतो. संस्काराबद्दल बोलतात का खरंच पालक? की फक्त हे सांगतात, की बाबा अभ्यासात तू बेस्ट असायला पाहिजे? नाही, नाही. काय? आता पालक बोलतात. कारण कसं आहे, बाहेर जे आपण आता बघतोय वातावरण, हे पालकांना सुद्धा समजतंय, करेक्ट. समजतंय. त्याच्यामुळे पालक, आत्ताची पिढी कशी आहे, की ती संस्कार पण बघत आहे आणि शिक्षण पण बघत आहे. हं. की मूल हे सगळीकडं ऑलराउंडर झालं पाहिजे. करेक्ट. ते कुठेही मागे पडलं नाही पाहिजे. ना स्पर्धेत, ना त्याच्या संस्कारामध्ये कुठेच ते मूल मागं पडलं नाही पाहिजे. असा पालकांचा सुद्धा अट्टहास असतो आणि त्याप्रमाणे मग ते मूल वाढत असतं. हो ना, हो ना. आणि मुलांवर हेच वय असतं संस्कार करण्याचं. हो, हो. हो. अगदीच. आणि ही 3 ते 6 जो वयोगट आहे, त्या वयोगटामध्ये मेंदू हा प्रत्येक गोष्ट मुलांचा कॅचअप करत असतो. त्यामुळे आम्ही जास्त करून भर कशावर देतो? मुलांचा शब्दसंग्रह. हं, मुलांचा शब्दसंग्रह खूप वाढवला पाहिजे. हं. कारण या वयातच मूल आणि पाठांतर, या वयामध्ये जे मूल शिकतं किंवा जे अनुकरण करतं ते लाईफटाईम टिकणारं असतं. हो, हो. हं. आणि ते लक्षात राहतो. हा जो लक्षात राहतं. सीनियर एक वेळेस प्रिन्सिपल. 9वी-10वीच्या टीचर, आपलंच उदाहरण बघा. आपल्याला 5वी ते 10वीचे टीचर जास्ती लक्षात येणार बालवाडीचे नाही. लक्षात राहतात. बालवाडीच्या टीचर लक्षात राहतात. करेक्ट. कारण ते वय मुलांचं 3 छाप ते पडतो 6 ते. आणि हां. ते वय असतं. जे 3 ते 6 वयोगट असतो ना, त्या वयोगटामध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या शक्यतो लाईफटाईम टिकणाऱ्या असतात. हं. म्हणजे किती इम्पोर्टंट येस. हो. हे तो एज ग्रुप. चांगलं टी हो. शर्ट पण पाहिजे येस. आणि सगळंच पाहिजे. तुम्हाला आदर्श शिक्षक हं. हा जो अवॉर्ड मिळालाय, तो हं. कधी मिळाला? त्याचं काय स्टोरी तो आहे? साधारण 2019 मध्ये मिळाला.
असंच स्पर्धा होती, त्याच्यामध्ये मी माझे जे काही मागचे अनुभव किंवा जे माझे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे जमा करून एक फाईल दिली होती. त्यांनी माझं सिलेक्शन केलं, मस्त त्याच्यात तो वाटलं असेल मिळाला. ना? खूप छान, खूप म्हणजे छान. आणि हो. ते कदाचित मुलांना तेवढं कळणार नाही की त्याचा हां. अर्थ काय, पण तुम्ही त्यांच्याशी शेअर केलं का की त्यांना काय? हो. हम्म. मुलांना आल्यावर दाखवलं. तो पुरस्कार मुलांना आल्यावर ती ट्रॉफी दाखवली. मुलांना, ताईंना काहीतरी मिळालंय याचा आनंद फार झाला. हम्म. त्यांना आदर्श वगैरे ह्या गोष्टी त्यांना माहिती नाहीयेत. कळणार नाहीत, खूप पण छोटे आमच्या आहेत. ताई खूप छान आहेत म्हणून त्यांना हे मिळालंय. हा हे मुलांना समजलं. हा. आणि मी त्याच्यात हे पण बघितलं, तुमचे काही हॉबीजचे पण हां. तुम्हाला पुरस्कार मिळाले. एक तर तुम्ही घर सांभाळता हो. आणि जॉब करता, आणि आता तुमचं मुलं पण आहेत, ते पण हं. मोठी झाली आहे. लग्न लवकर झालं होतं तरी तुम्ही हे सगळं केलं. हं. तर ते कसं म्हणजे अं, हॉबीज हां. कसं तुम्ही मी जपता? हार्मोनियमकडे कशी वळले, कारण आमच्या घरामध्ये सगळं माळकरी घराणं आहे. हा. आमच्याकडं भजन नवऱ्याकडे. वगैरे, हां, नवऱ्याकडे हम्म. भजन कीर्तन वगैरे होत असतात. आमच्याकडे डेली रोज माझे मिस्टर 2 ते 3 तास हार्मोनियम वाजवतात आणि त्यांचं ते भजन चालू असतं. मग त्यांच्याकडे पाहून पाहून मी त्या हार्मोनियमची मला आवड झाली. आणि माझे सासरे हम्म. मला शेजारी बसून अभंग शिकवायचे. बापरे. हां. आणि मग पेटी, तबला हे सगळं घरात असल्यामुळे मी त्याकडे वळले. हार्मोनियमची मी एक एक्झाम दिली हम्म. आणि थोडंफार शारद विचारद आय थिंक. नाही. नाही, नाही. मग. फक्त एकच एक्झाम दिलेली आहे मी. हम्म. थोडंसं ते घरातल्या ह्याच्यामुळं, नोकरीमुळे तिथं राहिलं. पण मी आता परत ते सुरू केलं. करणार आहे. केलं. हो केलं ना. मी सुरू. आमच्याकडे रविवारी एक मॅनेज जण कसं येतात. करता हो? होतं, कारण घरातला सपोर्ट भरपूर आहे मला. हा. घरात म्हणजे आमची कामाची विभागणी आहे. ओके. हां. सांगा. ह्यांनी हे करायचं, त्यांनी ते करायचं, मी हे करायचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात नियोजनबद्ध. हम्म. आणि आता तुम्ही अजून काहीतरी डान्स आवडतो तुम्हाला? हो. मला मोकळेपणे नाचायला फार आवडतं. आवडतं आणि ही माझी शिकलात पहिल्यापासूनच आवड. की बिंदास आपला गणपती डान्स करायचा? गणपतीत मी कधी नाचत नाही. नाही, म्हणजे त्याला गणपती डान्स हां. म्हणतात. हां. म्हणजे नाही, जे काय न झालं, शिकता केलेला डान्स हां, असतो त्याला. मुलांचं आपल्याकडे गॅदरिंग असतं. शाळेत. गॅदरिंग, हां, शाळेत गॅदरिंग असतं आणि मला आधीपासूनच आवड असल्यामुळे गॅदरिंगमध्ये अगदी बिनधास्त मी मुलांना शिकवायचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात माझी आवड पण जोपासली जातीये आणि मुलांना मला शिकवावं लागतं. त्याच्यामुळे मला डान्स करायला आवडतं. पण मग तिथे टीचर्स अलाउड आहेत का स्टेजवर डान्स करायला? आणि हा एक वेगळा भाग होता. ओके. हां, जे मी हा एक, बघितलं हां, तुमच्या तो एक मोबाईलमध्ये. वेगळा भाग ओके. होता. टीचर अलाउड नाहीयेत. टीचरांनी मुलांना शिकवायचंय. मुलांनी तो अभिनय पुढे सादर करायचा हा आहे. काय होता? हा एक, एक व्हिडिओ मी बघितली हां, आता की हां, ह्यानी स्टेजवर डान्स केली होती हां. हा एक विरंगुळा म्हणून कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये मी, पुण्यात. हां, हम्म. त्याच्यामध्ये नाही, संस्थेतच होता. कुठं? आमच्या शाखेतच होता अच्छा. संस्थेमध्ये. हा. तर तिथे पार्टिसिपेट झाले होते आणि तिथे हा डान्स केला होता. मस्त ना. हं. जिंकला? नाही, हे फक्त तुम्ही सहभाग घ्यायचा एंटरटेनमेंट होता साठी होता. आणि अच्छा. होम मिनिस्टरमध्ये मी केला होता. तर तिथे ते मला टीव्हीवर येत होतो. टीव्हीवर येतो तो म्हणण्यापेक्षा जे कार्यक्रम असतात चौकातनं, हा हा हा. त्या होम मिनिस्टरमध्ये मी एक डान्स केला होता. त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता. मग तुम्हाला पैठणी मिळाली हो, होती. मिळाली होती. पैठणी मिळाली होती मला त्यामध्ये. किती छान. म्हणजे तुम्ही खूप असं तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. करायच्या आहेत. हा, खूप आवडतात. छान. हा. हा. आवडतात करायला. व्हेरी मला गुड. डान्स आवडतो, मला गाणं आवडतं, मला हार्मोनियम आवडतं, मला ड्रॉइंग आवडतं, मला गप्पा मारायला आवडतात, मला सगळं आवडतं. व्हेरी गुड. पण म्हणजे आता ते असंच जपायचंय तर ते तुमचं हस्बंडचं सपोर्ट पण खूप आहे. हो, आणि आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट आहे. हम्म. त्याच्यामुळे तर मी इथपर्यंत पोहोचली आहे. तुमच्या मुलीबद्दल काय बोलला नाही तुम्ही? माझी मुलगी आता 25 वर्षाची आहे. ती लोकमतला जॉब करते आणि तिचा सुद्धा मला खूप सपोर्ट आहे. एकच मुलगी आहे? मला 2 मुलं आहेत. ओके. ओके. ही जी मोठी आहे ती लोकमतला आहे. ती लोकमतला आहे. पत्रकार आहे. पत्रकार आहे ती. हम्म. ती लोकमतला आहे. ती सुद्धा अगदी आम्हाला घरात पुरेपूर मदत करून तिचं ती जॉब करत असते. तिचं सुद्धा ड्रॉइंग वगैरे खूप छान आहे. ती सुद्धा स्वतः कविता करते. थोडंसं आमचं सगळ्यांचं एकमेकात असं उतरलेलं आहे. चांगली गोष्ट आहे ना. हो. आणि छोटा? हां, छोटी अजून लहान आहे. ओके. स्कूलला जाते. हं. ओके. आणि तुम्हाला असं वाटतंय का की जे तुम्ही करू शकता हं. ते तुम्ही करता? हं.
तसं म्हणजे बरेच बायका असतील ज्यांना करायचं असेल पण काही बंधनं. बंधनं म्हणा किंवा हिंमत होत नाही ना. आता म्हणजे हम्म. छोटे गावातले तुम्ही पण छोटे गावावरनच आलेले आहात. पण ते जे येतात त्यांना एकतर घराचं वातावरण म्हणा काय, त्यांच्यासाठी तुम्हाला काय वाटतं? त्यांनी कसं करायला पाहिजे किंवा हा, कसं पुढे जायला पाहिजे? मला काय वाटतं की ज्या काही ह्या अशा महिला आहेत त्यांना खूप काही करायचं असतं, पण काही बंधनं असतात, बंधनं आडवी येतात. पण तरी जगावं तर लागतो. हो, म्हणजे इच्छा आहे तर मारू हो, शकत नाही आपण. नाही मारू शकत. हं. पण आपली पायरी ठेवून जर केली ना एखादी गोष्ट, तर आपल्याला मला नाही वाटत की कुठे अडचण येईल म्हणून. पायरी म्हणजे कसं? पायरी म्हणजे आता जर आपल्याला एखादी मोकळीक मिळाली, तर ती मोकळीक ही आपण आपल्या लिमिटपर्यंत ठेवावी असं मला वाटतं. मोकळीक मिळाली म्हणून तू कशी सैर धावशील असं तसं नाही. नाही करायचं. असं नाही करायचं. म्हणजे म्हणजे मला तरी असं वाटतं. म्हणजे काही शिकायचं असेल तर हां, शिकावं. शिकावं. पण आपले जे आपली जी बेसिक्स. जबाबदारी आहे ती सांभाळून करावं असं मला तरी वाटतं, की जेणेकरून तिकडे काही नुकसान होणार नाही आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. ट्रू. हां. जर समजा तुम्हाला तर सपोर्ट मिळाला, हं, मिळालं नसतं हं. तर तुम्ही कसं केलं असतं? तर मग नाही, मी माझ्या केलं नवऱ्याला असतं. मॅनेज केलं असतं. तेवढं माझ्यामध्ये टॅलेंट आहे की मी त्यांना बरोबर म्हणजे हे सांगा मला हां, की बाबा बायकांनी तो टॅलेंट कसं वापरायचं हां. ते आणि आपल्यावर आहे की आपल्या माणसाला आपण आपल्या मुठीत कसं आणायचं. ओह माय गॉड दॅट्स अ येस. बिग हो, स्टेटमेंट. हो, तुमचे मिस्टर पण बघणार आहे बरं का. हो. कारण मी जेव्हा मॉन्टेसरीचा कोर्स करताना थोडं मिस्टरांचं नको होतं, की नको मुलं लहान आहेत, नको करू. पण मला सासऱ्यांचा सपोर्ट मिळाला, हं. की तू कर म्हणून. आणि मग त्यांनाही हळू जाणवलं, की ही काहीतरी वेगळं करतीये, चांगलं करतीये. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याही लक्षात आलं, की आपण अडवून उपयोग नाहीये, ही चांगलं करतीये, त्यामुळे आपलंही प्रोत्साहन हिला मिळालं पाहिजे. त्याच्यामुळं आपलं माणूस आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या माणसाचा स्वभाव कसा आहे. Correct. मग त्याला कसा बदलायचा हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे. कारण बरोबर आहे. त्याचे गुण हे आपल्याला माहिती असतात. आपला नवरा हा आपल्याला माहिती असतो. आपली माणसं आपल्याला माहिती असतात. मग त्यांच्या कलेप्रमाणे आपण घ्यायचं. त्यांना दुखवायचं पण नाही आणि आपला हेतू सुद्धा दुखवायचं साध्य तर करता आला कोणालाच पाहिजे. नाही. हो. म्हणजे कोणाला आपला दुखवून हेतू आपण नाही हां, करू नाही शकत. करू शकत. आणि आपला हेतू पण साध्य झाला पाहिजे. थोडं त्यांच्या मनासारखं, थोडं आपल्या मनासारखं. आता बॅलन्स ठेवता आला पाहिजे. आला पाहिजे. आता समजा म्हणजे आधी लग्न झाल्यावर आला तेव्हा तर काही नव्हतं. हं. सिंपल हो. होता. आता जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटता हं. किंवा तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळाला होता, तेव्हा जेव्हा नातेवाईकांना भेटलं म्हणजे युजुअली काय होतं येस. म्हणजे हां. युजुअली नवरे हं, जे हं, टिपिकल नवरे असतात की ते हं, ठीक आहे मिळालं टाइप्स की बाबा हा हिला काहीतरी मिळालं ओके हं. कौतुक केलं घरी केलं संपला विषय. तुमच्या घरी कसं ते हे आहे की बाबा बघा ह्यांना मिळालं असं हो. प्रोत्साहन आत मिळतो. हो. आता जे हे पुरस्कार वगैरे मिळाले, तर मी सांगायच्या आधी माझ्या घरातलेच बाहेर सांगतात. वंदनाला असं-असं मिळालंय. आणि मी माझं लोकांची हो. प्रतिक्रिया कशी असते? प्रतिक्रिया कशी असते, की त्यांना असं वाटतं, की ही गावाकडून आलेली आहे. करेक्ट तेच माझा हां. प्रश्न होता. ही गावाकडून आलेली, ही काही करू शकत नाही. हम्म. ही काय करू शकते? पण हळू त्यांना माहिती झालं, की ही काही पण करू शकते. शकते. ही काही पण करू शकते. त्याच्यामुळे हळू त्यांच्याही आता ह्या गोष्टी लक्षात आल्यात, की ही जिथे म्हणतात ना, लाथ मारेल तिथे पाणी काढू शकते. वाह क्या बात आहे. असं. आणि मी माझं कौतुक सांगण्यापेक्षा माझ्या घरातलेच इतके त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, की मला माझं काही सांगावंच लागत नाही. छान वाटत असेल ना तुम्हाला येस. खूप. म्हणजे नवरा माझा कधी माझ्यासमोर नाही कौतुक करणार. म्हणजे कधीतरी करतात, ऑफ पण बाहेर खूप करतात. आणि हे मला बाहेरून समजतं. आणि खूप बरं वाटतं. हो, खूप छान वाटतं. हा म्हणजे मला हेच आणि मी म्हणायचं ह्यांना होतं की कधीतरी म्हणते, "काय तुम्ही ना कधीच माझं अगं कौतुक तुला कर. काय माहितीये, मी तुझं कौतुक करतो की खूपच नाही गोड आहेत ते?" हो तुमचे हसबंड. हो. नाही आता आपण खूप गप्पा मारल्या. आता हं. थोडंसं सिरियस पॉइंट्सवर वळूयात. आताचं डिजिटल युग आहे. म्हणजे तुम्हाला ते शाळेत पण जाणवत असेल मुलांमध्ये जे काही बदल होत आहे किंवा मुलं आता लवकर पण त्यांची प्युबर्टी येते. आज आम्ही डॉक्टरांशी हं. पण बोलत होतो. तर ते कसं हँडल करतात कारण सिनियर के जी मध्ये तर नक्कीच होत नसेल किंवा
एखादी तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा तुमची शाळेत अजूनही बाकीचे क्लासेस आहेत, बाकी टीचरशी बोलत असाल तुम्ही, तर तुमचे अनुभव काय आहेत ह्याच्याबद्दल? की नाही, आता काय हल्ली काय झालंय, पालकच मोबाईल जास्त वापरतायत. ते वापरायला लागतो हां. ना पण. हो, पण मोबाईल तो वापरत असताना आपल्या शेजारी आपलं लहान मुलं आहे, याचं पण भान ठेवलं पाहिजे. काय होतंय आणि मूल रडतंय, हम्म, मूल आपल्याला ही गोष्ट करून देत नाहीये. हम्म, पालक आता स्वतःहूनच मुलाच्या हातामध्ये मोबाईल देतात. हो, बाबा तू हे बघ, मला हे आम्हाला सोड. करू देत. हम्म, त्याची मुलाला सवय जडली आता. आता आमच्याकडे एक मुलगा आहे छोटा, साधारण 3 ते 4 वर्षाचा आहे. शाळेत. हां, शाळेमध्ये. तर त्याचा पूर्ण आय कॉन्टॅक्ट गेलेला आहे. मग त्याच्या पालकांना विचारलं, की "तो आय कॉन्टॅक्टने का बोलत नाहीये?" तर हम्म, त्यांनी सांगितलं, की तो जेवणासाठी हट्ट म्हणजे जेवत नव्हता. हम्म, त्याला मोबाईल दाखवला, की तो जेवण त्या जेवतो. मोबाईल बघता-बघता तो जेवण करायचा आणि ती त्याला आता सवय पडली किंवा मला जर काही कामं करायची असली, तर तो करून देत नाहीये. हम्म, मग त्याला मोबाईल दिला, की तो त्याचा एका ठिकाणी बसून तो मोबाईल बघतो. मग इकडे माझी कामं होतात. मग त्याचे नकळत दुष्परिणाम त्या मुलावर झाले. आता तो मुलगा मोबाईलशिवाय जेवत नाहीये किंवा त्याचा आय कॉन्टॅक्ट गेलाय. तो फक्त मोबाईलकडे बघू शकतो. तो आपल्याकडे नजरेत नजरेत घालून बोलू शकत नाहीये. त्याचे दुष्परिणाम पण भरपूर आहेत. जसे चांगले फायदे आहेत, तसे त्याचे वाईट पण फायदे आहेत. मग त्या अशा अशा मुलांना कसं हँडल करता तुम्ही? अशा मुलांना कुठेतरी गुंतवून ठेवायचं. आपण त्यांच्याशी जास्त गप्पा मारायच्यात. पण तो मुलगा हं. जो आय कॉन्टॅक्ट करत नाही, हां. समजा तो घरी मोबाईल बघत असेल हं. डेफिनेटली, शाळेत तर नसेलच, तर शाळेत पण मग त्याचं आता वागणं शाळेमध्ये त्याला हँडल करायला आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. डिफिकल्ट होतं. हो, खूप प्रॉब्लेम येतो. कारण काय होतं त्याला जर एखादं टॉयज दिलं, तर तो त्या टॉयजची जास्त वेळ खेळू शकत नाहीये. कारण ते टॉयज एक आहे, ते काही बदलतं नाहीये. मोबाईलमध्ये कसं होतं, स्क्रीन सारखी बदलत असते, चित्र बदलत असतं. हो. तसं ते टॉयजमध्ये तो इतका रमत नाहीये. हम्म. त्याला तो आवाज, ते बदलणारं चित्र, ते त्याला बघायची सवय झालेली आहे. काहीतरी वेगळं त्याच्यातून त्याला सारखं ते बदलत-बदलत ते मिळत असतं. बापरे. मग आता त्याला हँडल करताना आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. मग त्याला आम्हाला सुद्धा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवावं लागतं, की बाबा पण तू मग अपेक्षा तर पेरेंट्सची हीच असेल ना, की त्यांनी शाळेत जाऊन सगळं मस्त करावं. पण तो हो. जर ऐकत मग नसतील, कारण नाही, पण ऐकायचं पण कमी होत आता असेल एक त्याचं. उदाहरण सांगते मी त्याला. तो माझ्याकडे बघून बोलत नव्हता. हम्म. तर आमच्याकडे बरेच असे विषय आहेत. त्या विषयामधनं आम्ही हसत-खेळत शिक्षण देतो मुलांना. हम्म. साधनाद्वारे देतो, निसर्गातून देतो. या. ओके. तर मग रंग हा एक थीम कलर थीम आहे. तर ती शिकवायची होती. त्याला मी माझी रोजची मॅचिंग टिकली असते. तर त्याला मी म्हटलं आताही आहे. हां. आणि ह्याच रंगाची होती. हं. तर त्याला म्हटलं, "मंथन, माझ्या कपाळाकडे बघ काय आहे." हम्म. तर त्याने आधी बघितलं नाही आणि त्याला टिकली फार आवडते. त्याच्या ओके. आईने हो, लहान सांगितलं होतं. मुलांना, हो. बरेच मुलांना टिकली हां, आवडते. टिकली फार आवडते. पण त्याने मी सांगितलं, "बघ माझ्याकडे काय आहे कपाळावर, छान टिकली आहे बरं का हिरव्या-हिरव्या रंगाची." असं तुम्ही म्हणाला की तो म्हणाला? मी म्हणाले त्याला. हा. तो ऐकत होता, पण माझ्याकडे बघत नव्हता. हम्म. पण त्याला टिकली म्हटल्यावर त्याला टिकली आवडते. मग तो हळू तो नजर थोडी-थोडी त्याने माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघून त्याने टिकलीकडे बघितलं आणि टिकलीकडे बघता-बघता त्याने मला आय कॉन्टॅक्ट केला. वाव. हां. मग असं त्याचं बापरे. थोडं-थोडं हां, असा बदल घडून आम्ही मुलांना त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणतो, ओके. की आता जेणेकरून आपल्याला मुलाला शिकवायचंय, पण हसत-खेळत शिकवायचंय. कुठलंही दडपण नाही आणि त्याच्यासाठी गप्पा. मुलांशी खूप मोकळेपणाने बोललं पाहिजे. हो, तुम्ही टीचर लोक एकतर आधी म्हणता गप्पा मारा. हो. मग मूल जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला गेला हां. आणि खूप गप्पा मारायला लागला, गप्पा तेव्हा म्हणजे तुम्ही आपण आम्हाला बोलवता आणि नाही, सांगता नाही. की तुमचं मूल खूप गप्पा हां, मारतो, त्याला अभ्यासाकडे हां. लक्ष द्यायला सांगा. आपण गप्पा म्हणजे गप्पा आपल्या वेगळ्या नसतात. अभ्यासाला अनुसरून अहो, ते गप्पा असतात कळतं आपल्या. तुम्हाला, आम्हाला हो. कसं कळणार? अभ्यासाला अनुसरून त्या गप्पा असतात. आता समजा एखादा रंग शिकवायचा आहे, तर तो रंग कुठे-कुठे असतो रे? समजा एखादा रेड कलर आपल्याला शिकवायचा, मग रेड कलर कशामध्ये आहे रे? करेक्ट. मग रेड कलरची वस्तू आणून दे रे. मग रेड कलरचं अजून काय-काय आहे रे? नकळत त्या गोष्टीकडे त्याला वळवायचं. म्हणजे आपला हेतू साध्य झाला पाहिजे. त्याला कलर पण कळला पाहिजे, त्याच्या कानावर वेगळे शब्द पण पडले पाहिजेत. असं करून मुलांना त्या स्क्रीनपासून दूर ठेवलं पाहिजे. जेणेकरून पालकांनी आपणच त्याच्यामध्ये जास्त काय झालं आता, हल्ली पालकच त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व झालेले आहेत मोबाईलमध्ये. प्रत्येक गोष्ट. तर आपणच मुलांपासून थोडंसं त्या मोबाईलपासून आपण थोडंसं लांब राहायला पाहिजे. पण म्हणजे तुम्ही जे म्हणता की आता ठीक आहे, शाळेत तर तुम्ही प्रयत्न केला आणि
ते झालं पण असेल चांगलंच. पण मग जेव्हा ते घरी जातात मुलं, मग तिथे परत तोच एन्व्हायरमेंट नाही, मिळतो. तसं पालकांना आम्ही सांगतो. हा. पालकांना तसं सांगितलं जातं, की तुम्ही काही स्वतःला नियम घालून घ्या, हम्म, की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींपासून दूर राहा. हम्म. तो झोपला पण किंवा होतो का तसं? नाही होतो. कारण मुलांसाठी प्रयत्न करत असतात पालक. हम्म. आत्ताचे हे सुजाण पालक आहेत, जागरूक पालक आहेत. प्रत्येकाला वाटतं, की आपलं मूल हे चांगल्या दिशेने वाढलं पाहिजे. त्याच्यामुळे पालकांचाही सपोर्ट मिळतो. त्यामुळे पालकही आता लक्ष देतात. अजून अजून काय फेस केलं आता आणि तुम्ही? मुलांना खेळामध्ये जास्त मुलांना सोडलं पाहिजे. मैदानी खेळ. जे कॉम्पिटिटर मुलं नाही. घरात मोबाईलवर बसून जे मुलांची आता हल्ली फॅट वाढली आहे. लहान लहान मुलांना डायबिटीज व्हायला हो लागलेत. हो हो हो, जुवेनाईल. खायचं आणि मोबाईल घेऊन बसायचं. असं नव्हतं. मुलांना मैदानी खेळ मुलांना माहितीच नाहीयेत. आता ते मैदानच राहिले माहिती नाहीयेत. मैदान नाही राहिलेलं, पण तुम्ही ग्राउंड लावा, गार्डनला न्या मुलांना. या तर सोयी आहेत ना. मैदानी कशाला पाहिजे? बाहेर तुम्ही पार्किंगला जरी खेळलात तरी भरपूर आहे मुलांसाठी. मुलांना किती लागतं हो? खरंय. त्याच्यामुळे मुलांना बाहेरचे जे जागेवर न बसता कृतीयुक्त खेळ खेळले पाहिजेत. हालचाल व्हायला हालचाल, पाहिजे. मुव्हमेंट व्हायला हवी आहे. हम्म. असे खेळ मुलांकडनं करून घेतले पाहिजेत. जेणेकरून त्या मोबाईलपासून मुलांना दूरच ठेवलं पाहिजे. शक्यतो जास्तीत जास्त वेळेपुरता, गरजेपुरता. द्यायचं. हां, कारण बरेच मुलांचा असं पण असतो, की आता असाइनमेंट्स वगैरे येतात, हां. म्हणजे फर्स्ट हां, स्टँडर्ड ला गरजेपुरतं सगळं. ठीक आहे. पण त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे. सवय लावून घेतली नाही म्हणजे पाहिजे. शेवटी पालकांनी बघायलाच पाहिजे, की हो. असं नाही होऊ शकत, की फक्त टीचर बघतील आणि नाही, बाबा झालं सगळं पालकांचा हो. आपलं आपलं झालं, आम्ही नाही, पैसे नाही. भरतो, हो. फीस भरतो तो. कारण मूल हे शिक्षकांकडे किती वेळ असतं? हम्म. जास्तीत जास्त 4 ते 5, 6 तास. त्यानंतर उरलेले जे 18 तास असतात, 12 तास, ते 18 तास घरीच असतात, असतात. ते मूल घरीच असतं. पण मग तुम्ही पेरेंट्सना पण सांगता हे हो. सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा आपली मीटिंग असते, त्यावेळेला पालकांना ह्या गोष्टी सांगतो आणि पालकही त्या गोष्टी समजून घेतात. कारण प्रत्येक घरात हे घडत असतं. त्याच्यामुळे पालकही ह्या गोष्टी समजून घेतात आणि त्या गोष्टींवर ते विचार करतात. अजून काही प्रॉब्लेम्स तुम्ही जर फेस केला असेल शाळेत, कारण शाळेत हं. बरेच प्रकारचे असतात. मुलं हो. घ्यायचंय का कॉल तुम्हाला? नाही. तर अजून म्हणजे समजा की एक उद्धट मुलगा आहे, हं. मे बी सिनियर पर्यंत कळत नसेल, पण तुमचे जे मैत्रिणी असतील जे हं. मोठ्या क्लासला घेत असतील, तर ते कसं हँडल करता येईल? म्हणजे हे मी का विचारतीये, कारण बरेच मुलं असे असतात आणि पालकांना हे कळत नाही की काय करावा. हां. आता अं, मुलं आता समजा ही 8वी, 9वी, 10वीची मुलं आहेत. यांना धड पूर्ण ज्ञान पण नसतं आणि अर्धवट पण नसतं. ही मुलं अर्धवट असतात. त्यांना पूर्ण ज्ञान पण आलेलं नसतं. काहीच समजत नसतं. काय करायचं हे त्यांना कळत नाही. तर एक परत ते मोबाईलचं चाललं की एक्सपोजर खूप आहे. हां. अर्धवट. हो. का आता एक आठवड्यापूर्वी एक मी उदाहरण पाहिलं. हम्म. वॉशरूममध्ये मुलांनी चित्र काढले, इमेज काढले होते. इमेजेस काढले होते. त्यांना ते माहिती नाहीये त्याचं काय. त्यांना वेगळं एक आकर्षण आहे. ते कारण ते वयच तसं आहे आणि मुलं बाहेर बघतायत. ट्रान्झिशन फेज असतो तो. हां. करेक्ट. तर आता काय होतंय, की काही कुटुंबामध्ये जागेअभावी घरं लहान असतात. तर पालकांनी कसं वागायचं हे हे पालकांच्या शिकवायला लागतं. हातामध्ये आहे. पालकांनी कसं वागावं पण मुलांसमोर. पण 8वीची मुलं बोलणार पण नाही पण. नाही पण पालकांनी कसं वागायचं हे आपल्या हातात आहे ना. पालकांनी मुलांसमोर अशा काही गोष्टीच करू नयेत ना, की जेणेकरून त्याचे इमेजेस मुलं बाहेर कुठेतरी व्यक्त होतात. हम्म. व्यक्त होतात ते. त्यांना बोलता येत नाही. ते कुठेतरी भिंतीवर, कुठेतरी कागदावर अशा इमेजेस काढतात. त्यांना माहिती नाही हे काय आहे, याच्यापासून काय धोका आहे, काय चांगलं आहे. तर तुम्ही हँडल कसं करता? मग हँडल करताना तिथे परत पालकच आले. कारण मुलांना पण सांगून बरेच सुद्धा गोष्टी पालकांपर्यंत पोचत नाही, कारण मुलं घरी वेगळं वागतात, शाळेत वेगळं वागतं. शाळेत वेगळं वागतात. म्हणजे माझ्यासाठी जर हं. आपण असं धरलं की माझ्यासाठी तर माझा मुलगा चांगलाच वागतो किंवा माझी मुलगी चांगलंच वागतीये, माझ्यासमोर तर चांगलंच संगत. वागणार. हो. मग शाळेत जाऊन ते वेगळं पडतो. पण मग मी कसं मानू ना की हो बाबा. मग हेच तर आहे ना, आपल्याला माहिती नाही ना आपलं मूल कसं आहे. पण आपल्या मुलाकडे आपलं बारीक लक्ष पाहिजे, की आपलं मूल कुठं जातंय, कोणासोबत जातंय, हा. तो कोणाच्या संगत. संगतीत आहे, तो कसा वागतोय, तो आपल्यासमोर छान वागतोय, पण तो बाहेर कसा वागतोय, मग तो बाहेर त्याचे मित्र कसे आहेत,
ह्याची सुद्धा पडताळणी घेतली पाहिजे हम्म, की तो खरंच चांगल्या मुलाबरोबर राहतोय का, हम्म. चांगल्या मैत्रिणीबरोबर फिरतोय का. पण बरेच मुलं घरी बोलतच नाही. म्हणून तर पालकांचं लक्ष पाहिजे, त्यांनी शाळेत येऊन चौकशी केली पाहिजे कोणत्या मित्रांसोबत तो आहे. त्या पालकांशी थोडंसं, मित्रांच्या पालकांशी थोडंसं बोललं पाहिजे. हम्म. संवाद खूप महत्वाचा आहे. संवाद ठेवणं खूप गरजेचं आहे. शिक्षकांना येऊन विचारलं पाहिजे कसा आहे, त्याच्यात काही बदल आहे का, त्याच्यात काही बदल करावासा वाटतोय का. संवाद फार पण महत्वाचा आपण आहे. युजली जेव्हा जातो शाळेत, हम्म, एखाद्या टीचरशी भेटतो, हम्म. तर आपण हे गोष्टी कधी बोलतच नाही. म्हणून त्याच्या बोलल्या पाहिजेत. आणि आपण टीचरही जास्त सांगतात. जास्त काय, कुठला हा. ह्याच्यामध्ये एक्झाम मध्ये मार्क किती मिळाले, हम्म. आणि काय चालू आहे शाळेत, काय अभ्यास चालू आहे, आम्ही काय कसा अभ्यास घ्यायचा, मॅथचे पाडे करून घ्यायचे. तर ह्याच्या पुढे आपण कधी विचारच केला नाही, पण शिक्षकाच्या प्रत्येक मूल लक्षात येतं ना. पण शिक्षकांनी पण स्वतःहून सांगायला पाहिजे ना हे. हा. कारण बरेच लोक हो. कसं होतात की जाऊ दे, हे पेरेंट ऐकणार नाही, किंवा त्याच्यासाठी आम्ही गृहभेटी पण घेतो. अच्छा, पालकांच्या घरी जातो की हे मूल जर असं वागतंय तर हे मूल असं का वागतंय, हम्म. त्याच्या घरातलं बॅकग्राऊंड कसं आहे, तर तो तुम्ही सुद्धा म्हणजे बघितला जातो. पालकांना काय, जनरलाइज, हा. तुमची मुलं नाही हम्म, शाळेतली, हम्म. पण जनरल एकंदरीत पालकांसाठी तुम्हाला काय वाटतं की काय गोष्टी त्यांनी करायला पाहिजे? मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांनी. आपलं, मी आता परत तेच सांगते की आपलं मूल कुठे वावरतंय, कोणासोबत जाते. मुलांकडे कधी कधी मुलांचं तुम्ही दप्तर चेक करा, मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. सिगरेट बिगरेट सापडतात हा, कधी कधी. मुलांच्या दप्तरात काही वेगळं आहे का. कधी मुलांसमोर नका, मुलं वेगळं. नसताना त्याला कळलं पण नाही पाहिजे की माझं दप्तर आईने चेक केलंय म्हणून. अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. खूप स्केरी वाटतं. हो, कारण खूप महत्वाच्या आहेत ह्या गोष्टी. कारण आपलं मूल हे आज समाजाचा एक सुजाण नागरिक होणार असतो, पुढची पिढी घडवणारा असतो. त्यामुळे मुलाकडे बारीक लक्ष दिलंच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तो कोणासोबत हिंडतोय, कोणासोबत फिरतोय. आणि मुलांमधले बदल आपल्याला नकळत जाणवतात, आणि हे आईच ओळखू शकते. एक शाळेतल्या टीचर आणि घरी आई. आता आम्हाला सुद्धा कितीही मुलं असू देत, 50-100 मुलं असू देत, 100 मुलांचे स्वभाव आम्ही सांगू शकतो. हा मुलगा कसा आहे, ही मुलगी कशी आहे, एका नजरेत कळतं. तुमच्या शाळेत फक्त मुली आहेत? हा, इथं कर्वेनगरमध्ये फक्त मुली आहेत. पण ज्या एरंडवणा किंवा पुणे विद्यापीठ इतर शाखा आहेत, तिथं मुलं मुली दोन्ही आहेत. म्हणजे त्यांच्या स्वभावात वेगळेपणा दिसतो का, की एक जास्त स्वतःला शहाणा समजतो, किंवा प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येक मूल वेगळं वागत असतं. ऍडमन्सी म्हणजे हट्टीपणा. हा, प्रत्येक मी सांगते ना, प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येक मूल वेगळं वागत म्हणजे समजा असतं. एक भाऊ बहीण असेल तर त्याच्यात पण तुम्हाला हो, हे दिसतं? शक्यतो हा बदल दिसतो की आता आमच्याकडे सेमी इंग्लिश आहे, तर मुलगी इकडे येते आणि तिचा भाऊ इंग्लिश मिडियमला जातो. का बरं असं? का त्यांना मुलांमध्ये त्यांना असं वाटत असेल कदाचित की माझा मुलगा आहे, घर चालवणार आहे, त्याला सगळं आलं पाहिजे, तो वंशाचा दिवा आहे. हा जो गैरसमज आहे तो पालकांमध्ये अजूनही आहे. कारण मुलासाठी ते भरपूर फी भरायला तयार असतात, मुलीसाठी नाही. पण मुलीसाठी नाही, कारण ती दुसरीकडे जाणार आहे. ती काय करणार आहे, ती दुसरीकडे एका मुलाला जाणार आहे. घडवणार आहे, हो, त्याचं काय? ते त्यांच्या इतकं लक्षात येत नाही. पण असे सगळेच पालक नाही आहेत, काही असे मोजके पालक आहेत. आणि आता बऱ्याच सुधारणा होत आहेत, पालकही जागृत होत आहेत. भयानक आहे. बरं आहे आपल्यापर्यंत असं काही आलं नाही. तुम्हाला तर नाही. मस्त, नवरा पण मस्त, हो की नाही? पण मला असं वाटतं की म्हणजे तुमचं मिस्टरांचं मी एवढं हे कौतुक करते, म्हणजे त्यांचं आईनी त्यांना तसं घडवलं. हो, शेवटी व्हॉट मॅटर्स संस्कार इज, हा, म्हणजे फार जर महत्वाचे आहेत. आपण आपल्या मुलांनाच हे सांगितलं की मुलगा आहे बाबा तू, आणि मुलीला सांगितलं अगं तू मुलगी आहेस, तिथेच सुरू होऊन जातो. हो, तुम्हाला आज जे करायला मिळालं ते फक्त तुमचं असं नाही बोलू शकत आपण, कारण तुम्हाला मागे जे सपोर्ट मिळालाय त्याच्यामुळे, म्हणजे सासरच्या लोकांनी फार सपोर्ट दिला मला. म्हणजे आईनी असं घडवायला पाहिजे, असं हा, प्रत्येक कसं मुलाला वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल? म्हणजे की बाबा मुलगा असो मुलगी असो जे काय असो, दोघांनाही समान वागणूक दिली पाहिजे. जेव्हा घरातलं मूल वाढत असतं तर त्यांच्यात भेदभाव नाही झाला पाहिजे. दोन्ही मुलांना ही समान वागणूक मिळाली पाहिजे. जे तुम्ही मुलाला देताय तेच
मुलीला पण दिलं पाहिजे. करेक्ट. कारण काय होतं आणि हा जो माइंड असतो तो लाईफ टाइम टिकणार असतो, तो लक्षात राहतो, तिच्याही लक्षात हो येतं हो. की आज दादाला वेगळी वागणूक मिळाली आणि मला वेगळी मिळाली आहे. हे असं न होता प्रत्येक आई वडिलांनी, प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींनीही आपल्या मुलांना समान वागणूक दिली पाहिजे. त्याच्यानेच भारत पुढे आपलं हो. नॉर्मल ह्याच्यामध्ये येईल. भेदभाव नाही झाला पाहिजे हो. दोघांमध्ये. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही एवढा वेळ काढला, कारण तुमचा शेड्यूल खूप टाईट असतो, सोमवार ते शनिवार. संडे एकच मिळतो तुम्हाला फॅमिली बरोबर. पण तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. मला इथे बोलावलं त्याबद्दल सगळ्या टीमचे धन्यवाद. थँक्यू.